श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलदडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलदडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. उन्मनी अवस्थेतच ब्रह्मानंद गुरूंच्या दैवी सामर्थ्याची हळूहळू प्रचिती बेलदडीच्या लोकांना येऊ लागली. एकदा एका भाविक गृहस्थाची मुलगी फार आजारी होती. औषधोपचारांची कमाल करून देखील ती बरी होण्याचे चिन्ह दिसेना. तेव्हा अगतिक झाल्याने गुरूंना भेटून तरी काही उपाय विचारावा या भावनेने त्याने त्यांचा खूप शोध केला. परंतु त्यांचा शोध न लागल्याने निराश होत तो घरी परतत असताना जोंधळ्याच्या पिकात डोळे झाकून बसलेले गुरु त्याच्या नजरेस पडले. पळत त्याच्याकडे जाऊन त्याने त्यांना नमस्कार केला व मुलीचा आजार जास्त झाला आहे असे विनयपूर्वक विनविले. गुरूंनी डोळे उघडून त्यांच्याकडे पाहताच त्यांचे मौन असल्याने त्याने चटदिशी बरोबर आणलेली पाटी पेन्सिल त्याने त्यांच्यापुढे ठेवली. गुरूंनी मुलगी अल्पायुषी आहे, व्यर्थ काळजी करू नकोस असे लिहून पाटी त्यास परत दिली. ते वाचून हताश होऊन तो घरी परतला. तो आश्चर्य असे की आपल्या आजारी मुलीस मांडीवर घेऊन नामस्मरण करीत बसलेले गुरु त्याला दिसले. काही वेळानंतर गुरूंच्या मांडीवरच त्या मुलीने प्राण सोडला. अशी गोष्ट सांगतात की या उन्मनी अवस्थेतच एकदा कोठेतरी हिंडत असताना काही दुष्ट लमानांनी चेष्टेने कुत्र्यास छू करून त्यांच्या अंगावर घातले. त्या सरशी त्या कुत्र्याने त्यांच्या पायास कडकडून चावा घेतला. हे विदेही स्थितीत असल्याने त्यांनी त्या कुत्र्याच्या चाव्याची पर्वा न करता तसेच आपले भ्रमण चालू ठेवले. ब्रह्मानंदांच्या पायातून रक्तस्राव होत असल्याचे पाहून इनामदारांकडील काही लोकांनी त्या लमानांना योग्य शासन झाले पाहिजे असे ठरवून त्यांचा शोध त्यांनी चालविला. त्या लमानांना बोलावून घेतले असल्याचे गुरूंना समजताच ते स्वतः इनामदारांकडे गेले. असे करणे म्हणजेच त्यांना शिक्षा करणे केव्हाही योग्य नव्हे असे सांगून त्यांना पोटभर जेवू घालून त्यांनी परत पाठविण्यास लावले. हे सर्व त्यांनी पाटीवर लिहून त्यांना समजाविले. अशा प्रकारे 6 महिन्यावर काल त्यांनी घालविला व पुढे ते क्रमाक्रमाने ही अवस्था ओलांडून जरी पूर्ववत व्यवहार करू लागले तरी त्यांनी आपले मौनव्रत सोडले नाही. नंतर काही काल गदग येथील भीष्म तलावाजवळील एका शेतात त्यांनी वास केला. त्या कालात एकदा असे घडले की श्रीमन महाराजांचा गोंदवल्याचा एक शिष्य श्री गोकर्णाकडे चालला असता सहजगत्या गदगला आला. ब्रह्मानंद तेथील एका शेतात राहत असल्याचे त्यास समजल्याने तो त्यांच्या भेटीस गेला. आपण गोकर्ण क्षेत्रास जात असल्याचे त्यांना कथन करून आपण येणार का अशी त्याने पृच्छा केली. ब्रह्मानंद गुरूंनी मंदस्मित केले व आपल्या अमृतवाणीने त्याला सांगितले ते असे. जेथे दिसे सद्गुरु चरण तेची आम्हा गोकर्ण, गोकर्णीचा महेश्वर सद्गुरुनाथ खरोखर. माणगंगेचिया तिरी लोळताती मुक्तिचारी, गोंदावले ऐसे भुवन सद्गुरूंचे जन्मस्थान. गोंदावले ऐसे क्षेत्र सोडूनी जावे का इतरत्र, ब्रह्मानंद सांगू किती सद्गुरुविण नाही गती. हा अभंग ऐकून तो शिष्य मनात खजील झाला असल्यास नवल काय. मात्र ब्रह्मानंदांची सद्गुरुचरणावर असलेली उत्कट भक्ती व अकृत्रिम प्रेम पाहून त्याने त्यांना मनपूर्वक धन्यवादच दिला. असो. साधक हो, परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांचा बेलदडी येथे श्री राम मंदिर बांधण्याचा मानस त्यांनी गावच्या इनामदारांपुढे व्यक्त केला. केव्हा एकदा देऊळ तयार होईल व रामभक्तीच्या बीजाचे रोपण आपण लोकांच्या मनमानसात करू इतकी आतुरता त्यांना लागून राहिली होती. पण आपल्या साह्यास श्रीमन महाराज धावून आल्याशिवाय ते होणार नाही असे वाटून त्यांनी अनुष्ठानास सुरुवात केली. श्री महाराज बेलदडीस येण्यासाठी सुरू केलेल्या अनुष्ठानात काय घडले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती.
श्री राम समर्थ.